गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे एसएससी बोर्डच्या धर्तीवर आयोजित श्री गणेशजी नाईक एसएससी सराव परीक्षेचा शुभारंभ 6 जानेवारी 2023 रोजी तेरणा मेडिकल डेंटल कॉलेज ऑडिटोरियम सेक्टर 22 नेरूळ येथे होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माजी खासदार डॉक्टर संजू नाईक आणि सचिव तथा नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी दिली आहे। यावर्षी 6 जानेवारी 2024 ते 21 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये सराव परीक्षा पार पडणार आहे। यावर्षी 9900 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नावनोंदणी केली आहे। नवी मुंबईतील सर्वच विभागातून तब्बल 85 शाळांचा यावर्षी सहभाग असणार आहे। महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमध्ये आयोजित होणाऱ्या एसएससी सराव परीक्षा ह्या 1 किंवा 2 भाषा माध्यमातून होतात, परंतु नवी मुंबईतील सराव परीक्षा मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषे माध्यमातून यंदा या सराव परीक्षेचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण होत आहे। निश्चितपणे दरवर्षी आपल्याला कल्पना आहे की सुरुवातीलाच आपल्याला कल्पना आहे की ह्याचा प्रकल्पाची खरी जी सुरुवात संकल्पना माननीय गणेशजी नाईक साहेबांनी ही 25 वर्षापूर्वी घेतली होती। माझ्या बाजूला बसलेले सन्माननीय आनंद सुतार साहेब हे त्या तत्कालीन त्या विषयाचे प्रमुख आजही आहेत। तेव्हापासून आजपर्यंत 25 वर्ष ह्या उपक्रमाला ते पुढे घेऊन जातात। काही वर्षे माझ्या माध्यमातून, काही वर्ष संदीपजी असे आम्ही या ठिकाणी नवी मुंबईतील खरं म्हणजे आपल्याला कल्पना की एक काळ असा होता की विद्यार्थी आत्महत्या करत होते, म्हणजे त्याचा रिझल्ट लागायच्या अगोदरच ते स्वतःचं जीवन संपत होते आणि याच्यातून कुठेतरी भीतीमुक्त, भयमुक्त त्या ठिकाणी विद्यार्थी घडावा ही समाजाची गरज आहे आणि ती नाईक साहेबांनी लक्षात घेऊन त्यावेळेस 10वीला सराव परीक्षा प्रत्येक शाळेमध्ये असते, परंतु ही जी सराव परीक्षा आहे आपल्याला कल्पना असेल एसएससी बोर्डाच्या धर्तीवर असते। अनेक वेळा या गोष्टीचा उपयोग इतका चांगला झालेला आहे, मला सांगायला आनंद होतो की कितीतरी एसएससी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले मुंबई बोर्डाचे विद्यार्थी किंवा त्याच्यामध्ये पहिला आलेला विद्यार्थी, आता ते नाही होत, पूर्वी ते पहिला, प्रथम, द्वितीय असायचे, तेच विद्यार्थी आपल्या या सराव परीक्षेमध्ये प्रथम आलेले आहेत आणि 1-2 टक्क्याचा फक्त फरक पडलेला आहे। त्याचं मला असं वाटतं की याच्यातून असे अनेक विद्यार्थी आहेत त्यांना वाटलं होतं की आपण फेल होऊ, इथून कुठलातरी विषय आपल्याला समजत नाही, 35% मार्क मिळत नाही, 10% मार्क कमी पडतात, तर अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा आत्मविश्वासानं अभ्यास केला आणि ते सराव परीक्षेत पास झाले। त्याच्यामुळे मला वाटतं ही सर्वात मोठं योगदान त्या माध्यमातून आहे, याचा नक्कीच नवी मुंबईकरांना त्याचा विद्यार्थ्यांना उपयोग होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट मुशाई शाहसह प्रिया उज्ज्वलचा रिपोर्ट, नवी मुंबई।